नमस्कार, मी गिरीश पारेकर. मागच्या लेक्चरमध्ये आपण 2020च्या राज्यसेवा पेपरचं ॲनालिसिस पाहिलं होतं हिस्ट्री क्वेश्चनचं. आता आपण 2021मधल्या हिस्ट्री क्वेश्चनचं ॲनालिसिस पाहूयात. माझ्याकडे सेट ए आहे, त्यानुसार आपण जाऊयात. तर पहिला क्वेश्चन आहे, 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? ऑप्शन आहे 26 जिल्हे, बी आहे 28 जिल्हे, सी 239 तालुके आणि डी आहे 229 तालुके. पर्यायी उत्तरे ए आणि सी बरोबर, ब आणि ड बरोबर, डी आणि ए बरोबर आणि चौथा आहे सी आणि ब बरोबर. तर ह्याचं अचूक उत्तर कोणतं ते पाहूयात आपण. याचं अचूक उत्तर आहे डी आणि ए बरोबर. तर आता या क्वेश्चनमध्ये फारसं काही नाही. ज्यांना 11वीचं इतिहासाचं पुस्तक वगैरे व्यवस्थित वाचलं असेल 11वी इतिहासाचं, तर त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राची माहिती किंवा जीवन जॉग्राफीचं पुस्तक जरी वाचलं असेल जुनं, तर त्यामध्ये आपल्याला हे सरळ दिलेलं आहे की महाराष्ट्र जेव्हा 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते आणि 229 तालुके होते. तर आपण आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. वाचून दाखवू का? पुढचा प्रश्न आहे, स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालील व्यक्तींचे समर्थन होते. तर हा प्रश्न जो आहे हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे. तरी आपण हिंदू कोड बिल जो हा इश्यू आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1955 रोजी हे हिंदू कोड बिल मांडलं होतं आणि त्यातून त्यांचे तत्कालीन काही राजकीय काँग्रेसमधीलच काही व्यक्तींचा याला विरोध देखील होता. त्यातूनच शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा यातून राजीनामा दिलेला होता. तर हिंदू कोड बिल वाचून घेणं तुम्हाला यासाठी गरजेचं आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी खालील कला प्रकाराचा प्रभावी वापर केला. 1 नाटक, कथाकथन, 3 बतावनी आणि 4 कलापथक. हा प्रश्न देखील आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? पहिले वाक्य, एम एन रॉय डॉक्टर मानवेंद्रनाथ रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. दुसरे वाक्य, एम एन रॉय हे रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते होते. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यामध्ये एम एन रॉय हे लिबरल पक्षाचे नेते नव्हते, तर ते रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे, याला रॅडिकल ह्युमॅनिटीज पार्टी असं देखील म्हटलं जायचं, त्याचे नेते होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिपेंडन्स लीग फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पहिला पर्याय आहे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. पर्याय क्रमांक 2 विनायक दामोदर सावरकर. पर्याय क्रमांक 3 बाशी मुंजे व मुरा जयकर. पर्याय क्रमांक 4 बाशी मुंजे व श्यामाप्रसाद मुखर्जी. तर हा देखील बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे की याची स्थापना आपल्याला पुस्तकामध्ये देखील आढळून येते. जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी केलेली होती. तर आता जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी याची स्थापना केली होती. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग हा काँग्रेस अंतर्गतच काम करणारी एक संघटना होती. यामध्ये तत्कालीन काँग्रेसमधले जे तरुण राजकीय नेते, जे समाजवादी विचाराने भारले गेलेले नेते होते, त्यांचा यामध्ये समावेश होता. दुसरा आता आपण पाहू शकतो विनायक दामोदर सावरकर. सावरकरांनी अभिनव भारत व मित्रमेळा या 2 संघटनांची स्थापना केली होती. मित्रमेळा ही संघटना त्यांनी सुरुवातीला स्थापन केली, त्याचेच रूपांतर पुढे अभिनव भारत या संघटनेमध्ये झाले. पुढचे आहेत बाशी मुंजे व मुकुंद राजाराम जयकर. त्यामध्ये बासी मुंजे जे होते हे मुख्यतः हिंदू महासभेशी संबंधित होते. त्यांनी हिंदू महासभेमध्ये हिंदू संघटनाचं कार्य देखील केलं होतं आणि ते तत्कालीन CP अँड बेरार सरकारमध्ये मंत्री देखील होते. आणि पुढचे श्यामाप्रसाद मुखर्जी. तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी, आपल्याला सर्वांना माहिती आहे, 1952मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केलेली होती. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खालील समाजसुधारक व त्यांचे साहित्य यांच्या जोड्या लावा. साईडला आपण पाहूयात विठ्ठल रामजी शिंदे, दादोबा पांडुरंग, गोपाळ हरी देशमुख आणि ज्योतिराव फुले. आणि ब साईडला आपण पाहूयात इशारा, धर्मविवेचन, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आणि जातीभेद. तर आता अनेकांना यातलं फारसं माहीत नसेल, तर आता हा प्रश्न सोडवायचा कसा? तर ज्योतिराव फुले यांचं अनेकांना माहीत असेल की त्यांनी त्यांचं शेवटचं पुस्तक जे होतं ते इशारा हे लिहिलेलं होतं आणि त्यात त्यांनी त्यांच्या अनुयायांना इशारा दिलेला होता. सत्यशोधक समाजाचे जे काही अनुयायी होते त्यांना इशारा दिला होता. तर डी आपण पाहू शकता, डी मध्ये फक्त एकच आहे.
ज्योतिराव फुले इशारा. त्याच्यामुळे ह्याचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. आणि त्यानंतर बाकीचे जर आपण पाहायला गेलं तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता निवारणामध्ये महत्त्वाचं काम केलं होतं आणि त्याबाबत त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न असं एक पुस्तक देखील लिहिलं होतं. 2 नंबरला आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. यांना मराठी भाषेचे पाणिनी देखील असं म्हटलं जातं. त्यांचं पुस्तकाचं नाव आहे धर्मविवेचन. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांच्या पुस्तकाचं नाव आहे जातीभेद. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. खूपच सिंपल क्वेश्चन आहे हा. डॉक्टर राधाकृष्णन आयोग. 2 नंबरला आहे मुदलियार आयोग. 3 नंबरला आहे NCERTची स्थापना आणि 4 नंबरला आहे कोठारी आयोग. तर राधाकृष्ण आयोग आपल्या सर्वांना माहिती की स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा राधाकृष्ण आयोग याला पहिला भारतीय विद्यापीठ आयोग असं देखील म्हटलं जातं. याची स्थापना झाली होती 1949 मध्ये. त्यानंतर दुसरा आहे तो मुदलियार आयोग. याची स्थापना 1952 मध्ये करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे NCERT याची स्थापना 1961 मध्ये भारत सरकारद्वारे करण्यात आली होती. आणि कोठारी कमिशन ह्याला पहिला भारतीय शिक्षण आयोग असं देखील म्हटलं जातं. कोठारी आयोगाची स्थापना 1964 मध्ये करण्यात आलेली होती. तर आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. पार्ट ए मध्ये आहे विठ्ठल रामजी शिंदे. 2 नंबरला आहे खासेसाहेब पवार. 3 नंबरला दिनकरराव जवळकर आणि 4 नंबरला आहे श्रीपतराव शिंदे. आणि त्यानंतर या दुसऱ्या साईडला आहेत अध्यक्ष वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगाव. 2 नंबरला आहे अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्ष चौथे अधिवेशन. 3 नंबरला आहे साप्ताहिक तेज आणि 4 नंबरला आहे विजयी मराठा. तर आता अनेक वेळेला पहिले 2 जे आहेत हे ऑप्शन अनेकांना माहीत असण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण जर तुम्ही अनेक वेळेला सांगितलं जातं म्हणजे हिस्ट्रीचा अभ्यास करताना विशेष करून महाराष्ट्राच्या हिस्ट्रीचा अभ्यास करताना सत्यशोधक चळवळ किंवा ब्राह्मणेतर चळवळ आपण ज्याला म्हणतो, तर त्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे विचारवंत झाले होते अण्णासाहेब लठ्ठे, श्रीपतराव शिंदे, दिनकरराव जवळकर यांनी वेगवेगळे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी सुरू केली होती. तर या वृत्तपत्रांची माहिती आपल्याला असणं खूप आवश्यक आहे. ती जर तुम्हाला आत्ता माहीत असेल तर हा प्रश्न तुमचा लगेच सुटू शकेल. कारण श्रीपतराव शिंदे यांनी विजयी मराठा हे दैनिक सुरू केलेलं होतं आणि त्यानुसार मग ऑप्शन आहे 4. आणि त्याचप्रमाणे दिनकरराव जवळकर यांनी साप्ताहिक तेज म्हणून दैनिक वृत्तपत्र सुरू केले. दिनकरराव जवळ हे त्यांच्या देशाचे दुश्मन या पुस्तिकेसाठी देखील प्रसिद्ध होते. त्याबाबत त्यांच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आलेला होता. आणि त्यावेळेला दिनकरराव जवळकर यांचे आरोपपत्र जे होतं किंवा वकीलपत्र म्हणू आपण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं होतं. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा प्रश्न जो आहे हा आयोगाने रद्द केलेला आहे. तर आपण प्रश्न पाहूयात तरी. भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला. त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता स्थिर होईल या ॲलन ह्यूम यांच्या विचाराला खालील व्यक्तींचा पाठिंबा होता. पहिला आहे सर वेडनबर्न. 2 नंबरला आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. तिसरा आहे सर हेनरी कॉटन आणि 4 नंबरला आहे श्लेगल. तर यामध्ये तुम्ही बघू शकाल की आता डॉक्टर ॲलन ह्यूम यांचा कालखंड जर तुम्ही पाहिलात तर तो सर्वसाधारणपणे एक 1880च्या आसपास होते. आणि त्याला माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा डेक्कनचा पहिला कमिशनर मानला जातो. ज्यानंतर पेशवाई खालसा झाल्यानंतर पहिल्यांदा एल्फिन्स्टनची दख्खनचा कमिशनर म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. त्याचा पिरियड सर्वसाधारणपणे 1818 मानला जातो. त्यामुळे जर हा प्रश्न रद्द झाला नसता तर त्याचं उत्तर काय आलं असतं ते मी तुम्हाला सांगतो की त्यामध्ये बी कॅन्सल झालं असतं. त्यामुळे मग प्रश्न आपला पर्याय क्रमांक 2 कॅन्सल झाला असता. पर्याय क्रमांक 4 देखील कॅन्सल झाला असता. मग राहिलं असतं ए आणि सी आणि सी आणि ए. त्यामुळेच हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला की दोन्ही पर्याय जे आहेत ते सेम आहेत. तरी याचं आन्सर जर आयोगाने केलं नसतं तर मी ए आणि सी आन्सर याचं लिहिलं असतं. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. साईडला आहेत गुलबदन बेगम, सलीमा सुलताना, जहान आरा बेगम आणि झेबुन्निसा. ब साईडला आहेत सुलेखानाथ तरबेज, उच्च शिक्षित आणि फारसी भाषेचे उत्तम ज्ञान, हुमायून नामा आणि फारसीत कविता लिहित असे.
तर आता यामध्ये हा मध्ययुगीन भारताशी संबंधित प्रश्न आहे आणि ह्या चारही ज्या बेगम दिलेल्या आहेत ह्या मुख्यत्वे मुघल कालखंडामध्ये यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नाव होतं. तर आपण आता या प्रश्नाचं उत्तर काय ते पाहूयात. या प्रश्नाचं उत्तर आयोगाने पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. तर आता ज्यांनी मिडायवल इंडियाचा अभ्यास नसेल ज्यांचा, त्यांना हा प्रश्न सोडवता जरा कठीणच आहे. पण ज्यांना माहीत असेल तर त्यांना माहीत असली गुलबदन बेगम ही बाबरची मुलगी होती गुलबदन बेगम आणि हुमायून हा तिचा भाऊ होता. तर तिनं स्वतःच्या भावाच्या कर्तृत्वाबाबत हुमायून नामा हे पुस्तक लिहिलं होतं. तर आपल्याला ए आणि 3 माहीत आहे, त्यामुळे नाही का पर्याय क्रमांक 2 गेला, पर्याय क्रमांक 4 गेला. आता या 2 मध्ये तुम्हाला योग्य ते उत्तर शोधायचं आहे. तर त्यानुसार मग ज्याला येत असेल त्यांना क्वेश्चन अटेम्प्ट करायला हरकत नाही. 50-50% चान्सेस आहेत आपल्याला. पण ज्याला यातलं काहीच माहीत नाही तर मी सजेस्ट करेल की हा क्वेश्चन पूर्णपणे असा स्किपच करून टाकावा. उगाच निगेटिव्ह मध्ये जाण्याची काही गरज नाही. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. 1. विठोबाची शिकवण, 2. कुलकर्णी लीलामृत, 3. शेठजी प्रताप आणि 4. शेतकऱ्याचा आसूड. तर ह्याचं आयोगाने दिलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शेतकऱ्याचा आसूड. तर आता एक कसं आलं तर पर्याय क्रमांक 1 विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीलामृत आणि शेठजी प्रताप ही तिन्ही पुस्तकं जी आहेत ती सत्यशोधक समाजाचे जे विचारवंत होते मुकुंदराव पाटील त्यांना दीनमित्रकार असं देखील म्हटलं जातं. त्या मुकुंदराव पाटलांनी ही तिन्ही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि 4थं पुस्तक जे आहे शेतकऱ्याचा आसूड हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा विजोड पर्याय येत आहे. महात्मा फुले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे शेतकऱ्याचा आसूड. त्यामुळे ह्याचा आन्सर शेतकऱ्याचा आसूड 4 नंबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. न्यायमूर्ती रानड्याने डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट या कायद्याचे स्वागत केले कारण या कायद्याने सावकारांपासून शेतकऱ्याचे रक्षण होणार होते. या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1 ए फक्त, पर्याय क्रमांक 2 बी फक्त, पर्याय क्रमांक 3 ए व बी, पर्याय क्रमांक 4 कोणतेही वाक्य बरोबर नाही. त्याचं आयोगाने दिलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फक्त. तर यामध्ये या कायद्यापासून शेतकऱ्यांचे सावकारापासून संरक्षण होणार होते. तर हा प्रश्न उत्तर वाक्य जे आहे ते बरोबर आहे. कारण यामध्ये अशी तरतूद होती या कायद्यामध्ये की कोणत्याही शेतकऱ्याला कुठल्याही शेतकऱ्याचे जर त्यानं कर्ज वगैरे फेडलं नसेल तर ती जमीन स्वतःच्या ताब्यात घेऊन तिचा लिलाव करण्यापूर्वी कोर्टाच्या परमिशन घेण्याची तरतूद या कायद्यानुसार करण्यात आली होती. आणि हा कायदा जो करण्यामागचं कारण होतं की 1874च्या आसपास महाराष्ट्रामध्ये दख्खनचे दंगे जे म्हटले जातात त्यांना सुरुवात झाली होती की या भागात शेतकऱ्यांवर सावकारांकडून होणारे अत्याचार वाढले होते आणि त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी अहमदनगर, सातारा, सांगली या पूर्ण जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे तिथे शेतकऱ्यांनी दंगली केलेल्या होत्या. त्याच्यामुळे या दंग्यांना डेक्कन राईट्स असं देखील म्हटलं जातं. आणि या दंगलींची चौकशी करण्यासाठी जो आयोग नेमला होता त्या आयोगाच्या शिफारसीवरून ब्रिटिश सरकारने हा डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट पास केलेला होता. आणि त्यानुसार शेतकऱ्यांना कायद्याचं संरक्षण देण्यात आलं होतं सावकारांपासून होणारा त्रास रोखण्यासाठी. आणि 2 नंबरचा पर्याय का नसेल तर या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी वगैरे असा काही प्रकार नव्हता. फक्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचं संरक्षण आणि त्याचा लिलाव होण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते? स्टॉप. पुढचा प्रश्न आहे स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते? पहिला ऑप्शन आहे महात्मा गांधी, दुसरा आहे लोकमान्य टिळक, तिसरा आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, चौथा आहे डॉक्टर मुंजे. तर याचं उत्तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे लोकमान्य टिळक असं याचं उत्तर आहे. याचं उत्तर लोकमान्य टिळक आहे. हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. पुढचा पाहूयात आपण. महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांचे राहण्याचे ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा. तर अशा टाईपचा क्वेश्चन हा अगोदर पण एकदा राज्यसेवा मेन्समध्ये एका मला आता आठवत नाही आहे पण एका राज्यसेवा मेन्सच्या पेपरमध्ये पण हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. थोडेसे नाही का लोक चेंज झालेले होते. तर अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. हे आता थोड्याशा लॉजिकनं वगैरे जर तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सुटू शकेल. आणि जर कोणी वाचलेलं असेल तर ते वेल अँड गुड आहे.
पण मोस्टली अशा क्वेश्चनमध्ये तुम्हाला लॉजिक लावून सोडवावे लागतात, की अनेक वेळेला आपण हे म्हणजे नावं देखील कधी ऐकलेली नसतात. त्याच्यामुळे माझं सजेशन मागच्या वेळेसारखंच मी परत एकदा सांगतो, जमत असेल तर अटेम्प्ट करा, नाही तर सोडून द्या. 100पैकी 100 क्वेश्चन अटेम्प्ट करावे असं कोणाचंही आपल्यावर कंपल्शन नाही. त्याचं ॲन्सर आयोगाने दिलं होतं. पर्याय क्रमांक 2 अधुरिया, खानदेश यावल, पांडुबुर्जी नगर, धर्मा सुभान पंढरपूर आणि धोंडी बिरबल नाशिक. असे 4 जणांचे आपल्याला नाही का हे जोड्या जुळवाव्या लागतील. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता हा क्वेश्चन आपण पाहत आहोत. तर हा क्वेश्चन मी आता जसं सांगितलं तुम्हाला की कुठल्या तरी जुन्या राज्यसेवेच्या मेन्स एक्झाममध्ये किंवा प्रिलिममध्ये रिपीट झालेला आहे. थोडासा चेंज आहे. पण जर तुम्ही PYQ ॲनालिसिस केलं असतं या क्वेश्चनचं, तर तुम्हाला क्वेश्चन सुटायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मला आत्ता तर मेमराईज होत नाही की कुठल्या एक्झाममध्ये नक्की आलेला होता. पण जर तुम्ही PYQ ॲनालिसिस व्यवस्थित केलं असतं तर इथले 2 मार्क तुम्हाला सहज मिळालेले असते. म्हणजे जे इतरांना तुम्हाला 2 मार्क, जे अनेक जण हा क्वेश्चन स्किप करणार आहेत त्यापेक्षा तुम्हाला 2 मार्क एक्स्ट्रा मिळाले असते, तर PYQ ॲनालिसिस व्यवस्थित केलं असतं तर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशा वाच्छा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशांची मीमांसा केली. 1. काँग्रेसचे कार्य सतत न चालले. ब. नेत्यांनी फावल्या वेळेतील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे. 3. आम्ही केवळ भुंकतो, चावा घेत नाही. डी. क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे. पर्यायी उत्तर. पर्याय क्रमांक 1 ए आणि सी बरोबर, पर्याय क्रमांक 2 बी आणि डी बरोबर, पर्याय क्रमांक 3 सी, बी आणि ए बरोबर, आणि पर्याय क्रमांक 4 केवळ डी बरोबर. तर ह्याचं आयोगाने दिलेलं योग्य उत्तर आहे पर्याय स्टॉप. तर यामध्ये आता बघू शकता तुम्ही की काँग्रेसचे कार्य सतत न चालणे, नेत्यांनी फावल्या वेळेतील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे, आम्ही केवळ भुंकतो, चावा घेत नाही, आणि क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे. तर दिनशा वांछा यांच्याबद्दल जर तुम्हाला माहीत असेल तर हे काँग्रेसमधले एक मवाळ नेतृत्व मानलं जात होतं आणि त्यामुळे मवाळ पक्षाचे नेते मानले जात होते. त्यामुळे पर्याय क्रमांक डी क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे हा ऑप्शन जो आहे हा चुकीचा आहे. त्यामुळे आपण जर हा पर्याय क्रमांक 2 डी जर कॅन्सल केला क्वेश्चनमधून, तर आपल्याकडे राहतात पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक 3. तर आता मी मागच्याला पण तुम्हाला सांगितलं की जर असं असेल ए आणि सी बरोबर, ए बी सी बरोबर, तर जिथं जास्त वरचे ऑप्शन इन्क्लूड होतात तो ऑप्शन नेहमी बरोबर असतो. त्यामुळे पाहायचं अचूक आन्सर पर्याय क्रमांक 3 ए, बी आणि सी असं येईल. तर अशा प्रकारे आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण 2021चे सगळे हिस्ट्रीचे PYQ ॲनालिसिस आणि क्वेश्चन्स पाहिले. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 2022चे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स पाहूया. थँक्यू.